अकोला जिल्ह्याच्या मूर्तिजापूर तालुक्यामध्ये रोहना गावात गेल्या 6 महिन्यांपासून पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे। अनेक गावांमधील लोक नदीपात्रात खड्डे खोदून त्यातलं पाणी पितायत। हे पाणी दूषित असल्यामुळे नागरिकांचं आरोग्य सुद्धा धोक्यात आलंय। नदीपात्रातनं पायपीट करत गावकऱ्यांना नदीच्या पात्रातले खड्डे खोदून आतल्या झिऱ्यामधनं पिण्याचं पाणी काढावं लागतंय आणि कसरत करावी लागतेय। याकडे संबंधित विभागाचं मात्र अक्षम्य असं दुर्लक्ष होतंय। त्यामुळे गावकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्यात। भूजल पातळी घटलेली आहे हे यातून स्पष्ट होतंय आणि अशा पद्धतीनं हातपंपाला सुद्धा पाणी प्रचंड कमी असल्याचं किंवा येतच नसल्याचंही पाहायला मिळतंय। आमच्या गावात गेले खूप दिवसापासून पाण्याची टंचाई आहे। आम्हाला बाहेर गावून पाणी आणावं लागते। बाहेरगावी पाणी आणण्यासाठी गाडी लागते। जर गाडी नसली तर पाण्याविना राहू शकतो का आपण? उन्हाळा दिवस आणि जानेवारी महिन्यापासून आम्हाला खूप अशी टंचाई आहे पाण्याची। आमच्या इथला आरो पण बंद आहे। बाहेरून आम्ही हिऱ्यातून पाणी आणतो, कधी कधी पाणी भेटत नाही आणि काही काही बाया तर हिऱ्यावरून पाणी आणतात। हिऱ्यावरून पाणी आणताना तिथल्या पाण्याची किती टंचाई आहे, मतलब कसं आणायचं, काय आणायचं, हा आता तुम्ही इथं दिसूनच राहिलं तुम्हाला। तर आम्हाला पाण्याची खूप आवश्यकता आहे आणि तुम्ही असं आमच्यासाठी काही करू शकता, करत असाल तर खूप धन्यवाद होतील तुमचे।